नमस्कार गुरुजनांनो, मी पवार आपल्या सर्वांचं बेसिक टू बेस्ट या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. तर आज आपण आपल्या चालू घडामोडी या विषयाच्या अभ्यासासंदर्भात आजचा दैनिक अंक लोकसत्ता याविषयी सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. तर आजच्या भागामध्ये आपण सुरुवातीला विचार या भागामध्ये एक कुतूहल जे काही आलेलं आहे, जिथे की स्टॉकहोम परिषद 1972 याविषयी आपण सविस्तरपणे चर्चा करून घेणार आहोत. त्यानंतर आजच्या संपादकीय भागामध्ये आजच्या कराराचे कोंब या शीर्षकाखाली जो काही एक लेख आला आहे, तर याविषयी सुद्धा आपण सविस्तरपणे आज चर्चा करणार आहोत. तर आजच्या मूळ चर्चेला सुरुवात करूयात त्या आजच्या संपादकीय या भागापासून. तर कराराचे कोंब हा जो काही एक शीर्षक आहे, त्यामध्ये मूळ मुद्दा असा की आत्ता जे काही एक कृषी उत्पन्न बाजार समित्या मोडीत काढल्यानंतर अशा नव्या नियमांची एक गरजच होती. याचा जो काही एक पाठपुरावा करण्यासाठी आता ज्या काही या पीक आल्यानंतर सुविधा उभारण्यासाठीचे भांडवली कर्जाच्या निधीला आणि कंत्राटी शेतीसाठी जे काही एक शेतकरी केंद्रीय नियमांना केंद्रीय मंत्रिमंडळाने दिलेल्या एक मान्यतेचं स्वागतच आपल्याला करावं लागेल. कारण कृषी उत्पन्न बाजार समित्या मोडीत काढल्यानंतर अशा नव्या नियमांची ही गरजच होती. काही झाले तरी कंत्राटदार जे काही आहेत ते कंपनीला जमिनीवर ताबा सांगता येणार नाही, हा दिलासाही शेतकऱ्यांना आता या अनुषंगाने मिळालेला आहे. तर यामध्ये मूळ मुद्दा असा की आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने शेतकऱ्यांसाठी घेतलेले जे काही 2 निर्णय हे दूरगामी आणि म्हणून महत्त्वाचे ठरतात. या दोनही निर्णयाचे सूतोवाच याआधी झाले होते. आता बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब केले गेले. आता आपल्याकडे जे काही एक शेती क्षेत्रामध्ये अडचणीचे तण माजलेले आहे. आधी मुळात बऱ्याच ठिकाणी शेती पावसावर अवलंबून असते. आता तो वेळेवर पडला तर बियाण्यांची मारामारी, आता ते करूनही बियाणे मिळाले तर पुढे हवामानाची किंवा पावसाची साथ मिळेलच असेही नाही. आता ते मिळाले तर खतासाठी संघर्ष, यावर मात करूनही पीक चांगले आले तर सरकारचे धोरण आडवे येण्याचा धोका. आता चांगल्या हाताला लागलेले पीक बाहेर पाठवावे तर सरकार निर्यात बंदी करते आणि वर पुन्हा शेतमाल आयातही करते, म्हणजे भाव पडण्याची पण यामध्ये हमीच आहे. आता यातले काहीही झाले नाही म्हणून सुस्कारा सोडावं तर आपले पीक साठवायचे कोठे हा प्रश्न. आता दरवर्षी काय असतं की काही लाख टन धान्य हे आपण कुजण्यातच घालवतो, म्हणजे खराबच होतात. ज्याच साठवण्याची जागा मिळते त्यांचेही काही भले होत नाही. या साठवण क्षमता म्हणजे उंदीर घुशींचे हे प्रजासत्ताकच म्हणावे लागेल. आता त्याचे उत्तम पोषण आपल्या सरकारी गोदामात होत असते. या सगळ्यावर मार्ग म्हणून शेतकऱ्यांसाठीच एक जे काही साठवण क्षमता आहे, आपल्या मालाची साठवण क्षमता उभारावी व तितकी भांडवल क्षमताही नाही. कारण त्यासाठी काय भांडवल क्षमता किंवा साठवण क्षमता उभारण्यासाठी जर काही शेड वगैरे उभारायचं असेल तर त्यासाठी त्यांना जो काही पैसा लागणार आहे तो भांडवल त्यांच्याकडे नाही आहे. तर त्या अनुषंगाने काय की परत पुन्हा हे धान्य कोणास विकायचे यावर असलेले जे काही एक निर्बंध आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांची दादागिरी या पार्श्वभूमीवर काय की कृषी क्षेत्रात काही एक सुधारणा करू शकतील असे हे निर्णय, म्हणून ते एक महत्त्वाचं आहे. तर या निर्णयाविषयी आपण सविस्तरपणे आता जाणून घेऊयात की यामध्ये असं आहे की सरकारने आता तयार शेतमालांसाठीची जी काही एक साठवणूक आदीसाठी काही एक पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या उद्देशाने 1,00,000 कोटी रुपयाचा विशेष निधी हा जाहीर केला आहे. आता या निधीतून काय की सरकार काही थेट करणार आहे असे नाही, तसे करणेही शक्य नाही. म्हणून या निधीचा उपयोग पीक आल्यानंतरच्या ज्या काही एक सोयीसुविधा निर्माण करण्यासाठी कर्ज देण्यात येईल. आता या संदर्भातील जे काही योजनेतून विविध अशा प्राथमिक पतसंस्था म्हणा किंवा पणन संस्था, शेतकऱ्यांच्या सहकारी संस्था, महिलांच्या जे काही एक स्वयंसेवी संस्था आदींना मध्यम व दीर्घ मुदतीचे कर्ज उपलब्ध करून दिले जाईल. आता या कर्जावरील जे काही एक व्याज आहे ते अर्थातच अत्यल्प असे असेल. आता यातले वेगळेपण असे की ही सुविधा कृषी क्षेत्रात काही नाविन्यपूर्ण प्रयोग करू इच्छिणाऱ्या नवउद्यमींसाठी देखील उपलब्ध असेल. आता यातूनच शेतकऱ्यांची जी काही यंत्रणा असते, तात्काळ अन्न प्रक्रिया व उच्च दर्जाच्या साठवण क्षमता तयार करणे आदीसाठी हे अपेक्षित आहे. आता या सर्व उद्दिष्टांसाठी या योजनेतून अर्थसहाय्य मिळू शकेल. सरकारच्या अंदाजानुसार ही योजना टप्प्याटप्प्यात पुढील 4 वर्षे राबवली जाईल. आता यावर्षी यंदाच्या पहिल्या वर्षासाठी जवळपास 10,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून पुढील 3 वर्षे प्रत्येकी 30,000 कोटी रुपये इतकी रक्कम यासाठी उपलब्ध करून दिली जाईल. आता 2 कोटी रुपयापर्यंतच्या कर्जास या योजनेअंतर्गत अवघे 3% इतक्या व्याजदराने व्याज हे आकारले जाईल. तसेच त्यांच्या परतफेडीस दीर्घकालीन अशा सवलती सुद्धा दिल्या जातील, म्हणजे त्यांची अन्य कर्जाप्रमाणे घाई असणार नाही. हे झाले पतपुरवठ्याविषयी. परंतु सरकारचा दुसरा निर्णय आहे तो करार पद्धतीने म्हणजेच कंत्राटी. आता शेती करणाऱ्यांबाबतच्या यांच्या काही नियमावलीस अंतिम रूप देणारा. आता गेल्या महिन्यातच काय की या संदर्भात घेण्यात आलेल्या निर्णयाचा हा पुढचा भाग. आपल्याकडे कंत्राटी शेती येऊन बराच काळ लोटला.
तथापि हे क्षेत्र अपेक्षेइतके बहरले नाही. सुरुवातीस याबाबत अपेक्षा अशी की शेतकऱ्यांशी करार करण्यासाठी उद्योगाच्या रांगा लागतील, तसे काही झाले नाही. पंजाब व पुणे जिल्ह्यात उच्च प्रतीच्या बटाट्यासाठी काही बहुराष्ट्रीय कंपन्यांनी केलेल्या करार व विदर्भातील संत्र्यासाठी झालेला एखाद दुसरा करार वगळता याबाबत भव्य असे काही सुद्धा घडलेले नाही. आता त्याचे कारण बहुधा या कराराबाबत जे काही एक असलेली संदिग्धता हे सुद्धा असू शकेल. त्यामुळेच काय की एका बाजूने करार करण्यासाठी शेतकरी बिचकतात आणि दुसरीकडे त्यांच्या कराराच्या जे काही एक राजकीय संवेदनशीलतेमुळे खाजगी कंपन्या हा काढता पाय घेत आहेत. आता या सगळ्यामुळे म्हणावे तसे काही यश या कंत्राटी शेतीस मिळू शकले नाही. आता सरकारने जाहीर केलेले जे काही त्यांच्या ताज्या नियमावलीनुसार याबाबत काही सकारात्मक बदल असं होऊ शकलेलं नाही. तर आता जे काही या नव्या नियमानुसार शेतकरी आणि कंत्राटदार यांच्यातील जे काही एक सर्व संदिग्धता आहे ती दूर होईल अशी सरकारची अपेक्षा. या नियमावलीवर नजर टाकल्यास ती अवास्तव नाही असे लक्षात येईल. परंतु या सगळ्यांपुढे शेतकरी खाजगी कंपन्यांशी जे काही एक आपल्या पिकाबाबत एक हंगाम ते 5 वर्ष इतक्या कालावधीसाठी करार करू शकतील. आता या सगळ्या करारात पिकाचे जे काही स्वरूप, त्याचा उतारा आदी तपशिलांची एक नोंद तर असेलच, पण तरीही या करारात काय आहे की या करार काळामध्ये जर काही कारणांनी पीक अपेक्षेप्रमाणे निघू शकले नाही वा त्यांचे काही नुकसान झाले तर त्याची संपूर्ण जबाबदारी ही करार करणाऱ्या कंपनीची असेल. अशा करारात शेतकऱ्यांवर कमीत कमी भुर्दंड पडेल अशी या नियमावलींची रचना आहे. तर या करारात काय आहे की बियाणे जर संबंधित कंपनीकडून दिले गेले असेल तर त्यांच्या उत्पादनाचा दर्जा आणि जबाबदारी ही कंपनीस घ्यावी लागेल. पण दुसऱ्या बाजूने शेतकऱ्यांवरही या मुद्द्याबाबत काही निर्बंध आहेत. आता त्यातील महत्त्वाचं म्हणजे ज्या करारातील शेतीसाठी कंपनीने बियाणे वा कच्चा माल पुरवलेला असेल त्याखेरीज अन्य कोणत्याही कारणासाठी वा अन्यत्र तो वापरता येणार नाही. तसेच करार हा करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावावर काय जमिनीची पूर्ण मालकी असणे आवश्यक असेल. आता हा करार जर शेतकरी समूह त्यांच्या संस्थेशी केला गेला असेल तर त्यांच्यावरही त्यांच्या अंमलबजावणीची आणि तिच्या यशाची निम्मी जबाबदारी असेल. आता या करारानुसार काय तरी कंपनी जे काही एक उत्पादित माल खराब झाल्याच्या कारणाने नाकारू शकते, पण शेतकऱ्याचे मान्य नसेल तर उभयपक्षी जे काही अशा मान्य अशा जाणकारांकडून वा कृषी विज्ञान केंद्रातून स्वतंत्रपणे या उत्पादित मालाच्या दर्जाविषयी खातरजमा केली जाईल. आता शेतकऱ्यांच्या अनुषंगाने यातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे काही झाले तरी शेतकऱ्यांच्या जमिनीची मालकी कोणत्याही परिस्थितीत त्यांच्याकडेच राहील. आता करार केला म्हणून संबंधित कंपनी जी काही ही एक जमीन बळकावता येणार नाही. आता यातील शेवटचा मुद्दा शेतकऱ्यांना दिलासा देणारा ठरेल, कारण करारामुळे आपली जमिनीची मालकी संपुष्टात येईल या भीतीने अनेक शेतकरी त्यापासून लांब राहत. आता या कराराचे प्रमाण वाढू शकेल. आता गेल्या महिन्यातच काय आहे की सरकारने शेतकऱ्यांना बांधून ठेवणारं जे काही एक कृषी उत्पन्न बाजार समितींच्या नियमांना निरोप दिला. त्यामुळेच काय झालं की शेतकऱ्यांना आपल्या शेतमालास हव्या त्या बाजारपेठेत नेण्याचे स्वातंत्र्य तर त्यांना मिळालेच. आता ही बाब फार महत्त्वाची आहे, कारण स्थानिक पातळीवर जे काही या कृषी उत्पन्न समित्यांचे फारच असे स्तोम माजले होते. आता या बाजारपेठांच्या मर्यादा निश्चित करण्याचे अधिकार राज्य सरकारांना आहे, परंतु बऱ्याचदा या कृषी समित्याच काय आहे की आपल्या अधिकार कक्षा ठरवतात. म्हणजे एखाद्या समितीने संपूर्ण जिल्हा हे आपले कार्यक्षेत्र असे जाहीर केले तर त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आपले उत्पन्न त्याच समितीस विकावे लागते. आता नव्या सुधारणेमुळे काय झालं की शेतकऱ्यांना या मर्यादा पाळाव्या लागणार नाही. ते त्यांना हव्या त्या बाजारपेठेत वा हव्या त्या व्यक्ती किंवा आस्थापनास आपले उत्पादन विकू शकतील. आता अर्थव्यवस्थेचे हिरवे कोंब दिसू लागल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरकारातील अनेकांनी अलीकडेच वारंवार केला. आता त्याबाबत मतभेदही असू शकतील, पण शेतीविषयाचे हे बदल आणि करार अंमलात आणले तर तेथे मात्र असे आशेचे कोंब असे उगवतानाच दिसतील. तर अशा पद्धतीने आजचा आपण जे काही कराराचे कोंब या शीर्षकाखाली जो काही आज आपला संपादकीय लेख चर्चेला आहे, तर याचा मूळ उद्देश असाच की शेतकऱ्यांना इतकी मेहनत करून त्याचप्रमाणे शेती करताना जी काही एक अनिश्चितता असते, त्यामध्येच वातावरणीय बदल असेल किंवा हवामानाचा बदल असेल, ते सगळं झालं तरी बियाण्यांची जी काही एक आपण म्हणतो की त्यांची गॅरंटी नसते की उगवणार का नाही, आणि उगवलं तरी बी पुढे त्यांना हवा तो आपल्या पिकाला मोबदला मिळेल का नाही, या सगळ्या अनुषंगातून जो काही एक सरकारने आता हा निर्णय घेतलेला आहे की कंपन्यांशी करार करून किंवा धान्य साठवण्यासाठी जी एक साठवण क्षमता तयार करण्यासाठी कर्ज उभारणी, तर या सगळ्यांमुळे एक थोडाफार आपल्या शेतकरी बांधवांना एक आशेचा किरण दिसत आहे, जे की आपल्या मालांविषयी सुरक्षितता आणि योग्य तो मोबदला मिळण्यासाठी. तर अशा पद्धतीने आपण आजची ही चर्चा केलेली आहे कराराची कोंब या शीर्षकाद्वारे. तर आता आपण पुढील भागामध्ये हे पाहणार आहोत की
आजचा कुतूहल या भागामध्ये आपण स्टॉकहोम परिषद 1972 याविषयी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. आता यामध्ये काय आहे की जे काही एक इंग्लंडमध्ये उदयास आलेल्या औद्योगिक क्रांती, दुसरे महायुद्धाच्या आणि एकूणच विकासात्मक प्रकल्पामुळे जे काही एक नैसर्गिक संसाधनाचा अनिर्बंध वापर होऊ लागला. आता प्रदूषणाच्या समस्या ह्या मोठ्या प्रमाणात वाढू लागल्या. हळूहळू काय झाले की पर्यावरणाचा समतोल हा ढासळू लागला. आता या काळात पर्यावरण प्रदूषण आणि त्याच्याशी निगडीत अन्य जे काही समस्या त्या देशाच्या सीमेच्या अंतर्गत असलेल्या जीवसृष्टीलाच हानिकारक ठरतात, असा सर्वसाधारण एक समज होता. परंतु मूळ मुद्दा असा की हवेला राजकीय अथवा भौगोलिक सीमेची बंधने तर नसतातच, आणि त्यामुळे काय की कोणत्याही देशातील कारखान्यांमधून जे काही एक उत्सर्जित होणारे वायू हवेत मिसळून सीमापार आणणे कोणत्याही देशाच्या हद्दीत प्रवेश करू शकतात. आता याच 1960च्या दशकात काय आहे की स्वीडनमध्ये होत असलेल्या आणि तेथील जलीय परिसंस्थेला घातक ठरत असलेल्या आम्लपर्जन्याला कारणीभूत असलेले प्रदूषक हे वायू सीमेपलीकडील देशामधून हवेच्या माध्यमातून, ज्यालाच की आपण ट्रान्सबाउंडरी मुवमेंट, स्वीडनच्या हवेमध्ये प्रवेश करत असल्याचे संशोधनातून सिद्ध झाले होते. आणि याच पार्श्वभूमीवर काय झाले की स्वीडन सरकारने संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत आपली एक व्यथा मांडली आणि जगातील सर्व राष्ट्रांनी एकाच मंचावर येऊन प्रदूषण व इतर पर्यावरणीय समस्यांवर जे काही एक विस्तृतपणे चर्चा करण्यासाठी एक जागतिक परिषद आयोजित करावी अशी विनंती केली. याचा परिणाम असा झाला की स्वीडनची राजधानी असलेल्या स्टॉकहोम जे काही या शहरात अशी परिषद भरवण्याचे निश्चित झाले. त्यासाठी 1972 साली 5 जून ते 16 जून असे तब्बल 10 दिवस या परिषदेसाठी राखून ठेवण्यात आले. आता या परिषदेमध्ये भारतातर्फे जे काही आपल्या तेव्हाच्या तत्कालीन पंतप्रधान होता इंदिरा गांधी या उपस्थित होत्या. आता 14 जून रोजी त्यांनी या परिषदेत केलेले पर्यावरणविषयक भाषण इतके प्रभावी झाले की सभागृहात उपस्थित स्वीडनचे तत्कालीन पंतप्रधान अलोफ पाल्मे व इतर राष्ट्राच्या प्रमुखासह सर्व सदस्यांनी उभे राहून टाळ्याच्या कडकडाटात त्यांचे अभिवादन केले. आता संयुक्त राष्ट्राच्या मंचावरून आज पावेतो झालेल्या भाषणांमध्ये सर्वात प्रभावी आणि अमोघ वक्तृत्वाचा सर्वोत्कृष्ट नमुना अशी या भाषणाची नोंद आहे. आता गरिबी, दारिद्र्य हेच आमच्या दृष्टीने पर्यावरणाला घातक आहेत, कारण रोजचे 2 वेळचे जेवण मिळण्याची ज्यांना भ्रांत आहे त्यांना तुम्ही पर्यावरण रक्षण करा, नैसर्गिक संसाधनाचा जपून वापर करा वगैरे उपदेश करून काय उपयोग अशी मांडणी करत, त्यामुळे विकसित राष्ट्रांनी विकसनशील राष्ट्रांना मदत करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. आता याच अनुषंगाने काय की विकसनशील राष्ट्रांना जे काही पर्यावरणविषयक धोरण, कायदे नियोजन करण्यासाठी योग्य दिशा देणारे आणि विकसित राष्ट्रांच्या डोळ्यामध्ये जे काही झणझणीत अंजन घालणारे ते एक ऐतिहासिक भाषण ठरले. तर अशा पद्धतीने जे काही आपल्या पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी जे काही या परिषदेमध्ये केलेलं भाषण होतं तो आजचा एक सर्वात उत्कृष्ट भाषण असा ठरलेला आहे. तर त्या निमित्ताने आपण आज स्टॉकहोम परिषद 1972 याविषयी सविस्तरपणे जाणून घेतलं आहे. तर अशा अपेक्षा व्यक्त करतो की आजची चर्चा तुम्हाला नक्कीच आवडली असेल. जर आवडली असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत जरूर पोहोचवात, कारण आजचा मूळ उद्देश हाच आहे की सगळ्यांनी चालू घडामोडीविषयी नेहमी अपडेट राहावं. तर ही जी काही नवीन आपल्याला विषयांविषयी माहिती मिळत असते, दैनंदिन अशा दैनिक जे काही आपले न्यूजपेपर आहेत किंवा दैनंदिन ज्या काही घडामोडी घडत आहेत, तर या सगळ्यांचा अभ्यास करणं, त्याविषयी विचार करणं हाच दृष्टिकोन आपल्यामध्ये एक बळवावा अशीच एक अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद.